नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्स माइंड चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण येथे क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जाणारे शाब्दिक प्रश्नांची तयारी करत आहोत. चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 7वा. A:B 4:5, B:C 7:9, C:D 3:4 आणि जर Aचा वाटा 1680 हा असेल तर Dचा वाटा हा आहे. ऑप्शन दिलेले आहेत. वर्धा पोलीस कॉन्स्टेबल 2021मध्ये हा प्रश्न विचारला आहे. तर आपल्याला काय करावं लागेल सुरुवातीला A:B, A:C, A:D हा रेशो आपल्याला फाइंड करावा लागेल. तर आता काय करूया आपण A:B त्यांनी दिले. A:B = B:C लिहूया पहिला. म्हणजेच काय होईल 4:5 आणि B:C काय दिले 7:9. आता हा जेव्हा आपण सॉल्व करतोय आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला फाइंड काय करायचं आहे A:B:C या दोन्हीवरून आपल्याला फाइंड करायचं आहे. आपल्याला काय फाइंड करायचं आहे A:B:C. आता आपण इथे हे A:B गुणोत्तर काय लिहून घेतलं आहे 4:5 आणि B:C काय लिहून घेतलं आहे अशा प्रकारे हे लिहून घ्यायचं. आता काय करायचं यांचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे 4 × 7 केलं S2 तर 5 × 7 करायचं. हा आपण गुणोत्तर आपण कसं काढतोय बघा 5 × 9 करायचं. 5 × 9 म्हणजे काय आलं 28, 35 आणि 45. हे काय आलं A:B:C आलं. 28:2 35:2 45 हे काय झालं A:B:C झालं. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे अजून आपल्याला पूर्ण रेशो हा फाइंड झालेला नाही कारण A:B:C आपण फाइंड केलं. C:D आता याच्यामध्ये कसं येणार A:B:C आणि C:D आपल्याकडे काय आहे आता A:B:C आहे 20:35 45 आणि Cचं काय आहे आपल्याकडे C आणि Dचं काय आहे 3:4. आता 3ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 45 येणार आहे 3ला 15ने जेव्हा आपण मल्टिप्लाय करू म्हणजेच काय होईल 3 × 15 काय होईल 45 येईल. म्हणजेच इथं आपल्याला 45 करायचं आहे म्हणजे हे काय होईल इथे पण आपल्याला काय करावं लागेल 4 × 15 करावं लागेल म्हणजे 60 येईल. म्हणजेच रेशो काय होईल 28:2 35:45 आणि काय होईल 15 × 4 म्हणजेच काय होईल 28:2 35:45 60 आपलं काय येईल हे गुणोत्तर येईल दिलाय. आता Aचा वाटा आपण कसं काढतोय Aचा वाटा त्यांनी दिलाय 1680 = Aचा वाटा आपण कसं घेतो 8चं प्रपोर्शन डिवायडेड बाय टोटल A + B + C + D यांची ॲडिशन डिवायडेड इंटू टोटल जी काय असणार आहे त्यांची ती. आता हे A किती आहे आपल्याकडं 28 आणि यांची ॲडिशन किती होणार आहे ॲडिशन होईल 28 + 35 + 45 + 60 त्यावरून आपल्याला टोटल यांची काय करता येईल फाइंड करता येईल 1680. आता हे काय होईल 1680 = 28 डिवाइड बाय याची ॲडिशन काय येईल 168 इंटू टोटल. आता टोटल कसं फाइंड करू आपण टोटल = 1680 इंटू 168 डिवायडेड बाय 28. 28 6 जा काय होईल 168 म्हणजेच टोटल काय येणार आहे टोटल काय लिहूया 1680 इंटू 6. आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला असंच ठेवूया आपण. आपल्याला काय काढायचं आहे Dचा वाटा काढायचा आहे. आता आपण Dचा वाटा कसा काढणार Dचा वाटा D काय आहे 60 डिवायडेड बाय यांची काय होणार टोटल होणार 28 + 35 + 45 + 60 आणि टोटल आता आपण फाइंड केलं आहे 1680 इंटू 6 60 डिवायडेड बाय आता यांचं काय होतं ॲडिशन मग अशी जी आली होती तीच 168 ॲडिशन होईल 1680 इंटू 6. तर 168 काय होईल 10 होईल म्हणजे 60 इंटू 10 इंटू 6 किती होईल 3600 आपलं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक D आपलं उत्तर असेल. क्रमांक 8 2√3 सेमी बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाची उंची किती. तर समभुज त्रिकोण काय असणार आहे तिन्ही बाजू काय असणार आहेत समान असणार आहेत
आणि त्याची बाजू किती आहे 2√3. आपल्याला उंची विचारले तर डायरेक्ट फॉर्म्युला काय आहे, उंची समभुज त्रिकोणाची उंचीचा फॉर्म्युला आहे √3/2 इंटू 2√3. म्हणजेच काय फॉर्म्युला आहे √3/2 इंटू बाजू हा फॉर्म्युला आहे. इथं आपण व्हॅल्यू पुट केले √3/2 इंटू 2√3. हे 2 कॅन्सल, आपलं उत्तर येईल 3 सेमी काय असणार आहे याची उंची असणार आहे. समजा तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत नाही, समभुज त्रिकोणाची उंची काढण्याचा फॉर्म्युला माहीत नाही, तर मग काय करूया, पायथागोरस थेरम तर आपण यूज करू शकतोय. म्हणजेच काय असणार आहे, आता हे 2√3 हे पूर्ण असणार आहे, म्हणजे एवढं किती असणार आहे हाफ 2√3, म्हणजे 2√3 डिवायडेड बाय 2 असणार आहे. आपल्याला हे माहीत आहे समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज काय असते, सेम असते. मग हे काय येईल 2√3 येईल आणि हाईट आपल्याला काढायची आहे. मग पायथागोरस थेरम आपण कसा यूज करणार, कर्णाचं स्क्वेअर. कर्ण कोणता आहे तर हे ABC कन्सिडर करूया आपण. AC काय आहे स्क्वेअर इज इक्वल टू पायथागोरस थेरम काय आहे, हा काय असतो काटकोन त्रिकोण असतो. तर पायथागोरस थेरम आहे AC² AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता AB म्हणजेच काय हाईट फाइंड करायची आपल्याला. BC आपल्याकडे आहे, हे 2 कॅन्सल होईल, त्यामुळं काय √3चा स्क्वेअर येईल आणि AC काय आहे 2√3चा स्क्वेअर. तर 4√3चा स्क्वेअर काय होईल 3 प्लस याचं काय होईल निघून जाईल, म्हणजेच काय 3 उत्तर येईल. 12 वजा 3 बरोबर काय आलं S² इज इक्वल टू 9. मग H इज इक्वल टू 3. आता फॉर्म्युला यूज करून पण आपल्याला उत्तर आलेलं आहे आणि पायथागोरस थेरम यूज करून पण आपण याचं उत्तर फाइंड करू शकतो आहे, जेव्हा आपल्याला फॉर्म्युला आठवत नसेल त्यावेळी. उत्तर असेल आपलं 3 सेमी त्या त्रिकोणाची उंची असेल. प्रश्न क्रमांक 9. एकापाठोपाठ एक येणाऱ्या ABCD या 4 समसंख्यांची बेरीज काय आहे, 180 आहे, तर एकापाठोपाठ एक येणाऱ्या पुढील 4 समसंख्यांची बेरीज किती. हा जो क्वेश्चन आहे तो आपण 2 पद्धतीने सॉल्व करू शकतो आहे. तर एक तर समीकरणाने, तर पहिली समसंख्या असेल x, दुसरी असेल x+2, तिसरी असेल x+4 आणि चौथी असेल x+6. त्यांची समसंख्यांची बेरीज किती आहे 180 आहे. म्हणजेच काय होईल 180 हे आपण ॲड करूया इथं. x 2x 3x 4x प्लस 10 आणि 12 होईल आणि हे काय होईल 180 होईल, कारण 180 त्यांची बेरीज दिली आहे. 180 मायनस 12 आणि 4x x काय होईल हे 861 डिवायडेड बाय काय होईल हे 4 इकडे येईल. x इज इक्वल टू काय आलं 42. मग ते नंबर काय असणार आहेत 42, 44, 46, 48 हे पहिले 4. आता यानंतरच्या संख्यांची बेरीज काय असणार आहे आपल्याला बघायची आहे. म्हणजे 48 नंतर 50, 52, 54 आणि 56 यांची बेरीज काय असणार आहे 212 हे आन्सर असेल. यांची बेरीज आपल्याला फाइंड करायला सांगितले या 4 नंबरची, जे आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक C. पण या अजून एक याची मेथड आहे. मेथड दुसरी कोणती आहे बघा. आता समजा हे ABCDEFGH आणि या संख्यांची आपल्याला काय करायला सांगितले बेरीज काढायला सांगितले. आता हा जो नंबर आहे तो या संख्येपेक्षा काय असणार आहे 8ने मोठा असणार आहे, कारण समसंख्या आहे. डिफरन्स कितीचा आहे 1चा आहे बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे काय असणार आहे E असणार आहे A+8, F असणार आहे B+8, G असणार आहे C+8 आणि H असणार आहे D+8. म्हणजे किती असणार आहेत हे 8 चोक काय होणार आहेत 32 ॲड करावे लागणार आहेत 180 मध्ये, कारण यांची बेरीज काय 180 आणि त्यामध्ये 32 ज्यावेळी ॲड करतोय आपण 212 आपला आन्सर येईल. ही असेल मेथड दुसरी. म्हणजे दोन्ही मेथडनी उत्तर काय आलं सेम आलं 212. ऑप्शन क्रमांक C. प्रश्न क्रमांक 10. 3 मुली एकाच ठिकाणीहून एका गोलाकार ट्रॅकवरून एकाच वेळी जॉगिंग सुरू करतात आणि प्रत्येकजण एक फेरी क्रमशः 24 सेकंद, 36 सेकंद आणि 48 सेकंदात पूर्ण करतात. किती वेळानंतर त्या एका ठिकाणी एकत्रित येतील. जे
असा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळी आपण काय यूज करतो, इथं लसावीची कन्सेप्ट यूज करतोय. तर 24 सेकंद, 36 सेकंद आणि 48 सेकंद. एक्झाममध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन येतात. तर आता इथे काय विचारलं आहे, 3 मुली किती वेळानंतर एका ठिकाणी एकत्रित भेटतील. त्याचप्रमाणे आपण मागील व्हिडिओत बघितलं आहे, 3 घंटा अनुक्रमे किती वेळाने परत पुन्हा त्या एकत्र वाचतील. असं जेव्हा क्वेश्चन येतो त्यावेळी आपण काय घेतो, त्यांचा लसावी घेतो. त्या क्रमशः किती वेळाने वाचतात त्याचा काय घेतो, लसह घेतो. आता हे काय आहे, 24 सेकंद. 24चे आता अवयव काय येणार आहेत, 2 × 2 × 2 × 3. त्यानंतर 3 × 3 × 2 × 2 36चे अवयव येतील. 3 त्रिक 9, 9 दुणे 18, 18 दुणे 36. त्यानंतर 48चे काय अवयव येतील, 2 × 2 × 2 × 2 and 3 म्हणजे 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 आणि त्रिक 48. हेच आपण कसं लिहू शकतोय, 2⁻³ × 3. हे कसं लिहू शकतोय, 3⁻², 2⁻². आणि 2, 3, 4, 2⁻4 × 3. आता लसावी आपण याचा घेऊया. काय येणार आहे लसावी, 2ची हायेस्ट पॉवर काय आहे, इथं 3 आहे, 2 आहे, 4 म्हणजेच काय हायेस्ट पॉवर काय आहे, 4. आणि 3ची हायेस्ट पॉवर काय, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे. म्हणून काय घेऊया आपण, 3चे 2. त्यानंतर 16 × 9, 144 काय झाला त्यांचा लसावी झाला. 144 लसावी झाला. हा झाला सेकंडमध्ये. आता आपल्याला उत्तरं कशामध्ये दिली आहेत, मिनिटमध्ये दिलेले आहेत. मग 144 डिवायडेड बाय काय करणार आपण, 60 करणार. आता 60 × 2 काय येतं, 60 × 2 120 येतं. मग 144 म्हणजेच हे काय झाले, 2 मिनिट झाले पूर्ण. 144 मायनस 120 कारण 60 × 2 120 म्हणून 4 2 24 काय झाले सेकंद रिमेंड राहतात. आपलं उत्तर असेल 2 मिनिट्स 24 सेकंदानंतर काय होईल येतील. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11, 2, 4, 6 हे अंक एकदा वापरून 8ने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती. आता जेव्हा हे अंक एकदा वापरून हा शब्द येतोय त्यावेळी या अंकापासून किती संख्या तयार होतील हे कसं फाइंड करणार आपण. इथे किती अंक दिलेले आहेत, 2, 4, 6 हे किती 3 अंक आहेत. म्हणून किती संख्या तयार होणार आहेत अशा 3 फॅक्टोरियल. 3 अंक आहेत म्हणून 3 फॅक्टोरियल संख्या तयार होतील. 3 फॅक्टोरियल आपण कसं लिहितोय, 3 × 2 × 1 म्हणजेच 6 संख्या काय होतील, 6 संख्या तयार होतील. आता ह्या 6 संख्या कोणत्या पाहूया आपण. 2 किती वेळा येईल, 2 वेळा येईल. 4 2 वेळा येईल. 6 2 वेळा येईल. आता इथे संख्या आपण लिहून घ्यायच्या. आता 2 आपण हे कसं लिहू शकतो, 4 6 एक संख्या होईल, 6 4 एक होईल. त्यानंतर 4 सोडायचा, 2 6 एक होईल, 6 2 होईल. 6 सोडून काय होईल, 2 4 होईल, 4 2. आता ह्या 6 संख्या काय झाल्या तयार झाल्या या 3 अंकांपासून. तर आता नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी, 8ने निशेष भाग जायला पाहिजे आणि त्यानंतर लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती. आता 8ने निशेष भाग जातो म्हणजेच 8ने त्या संख्येला पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या पाहूया. आता या 2 संख्या ज्या आहेत त्यांना 8ने पूर्ण भाग जातोय म्हणजेच आता यांची सबस्ट्रॅक्शन काय असेल, 6 2 4 मायनस 2 6 4 म्हणजेच उत्तर काय असेल आपलं 360 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 12, रिंग बनवणाऱ्या 2 केंद्रीय वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौरस सेमी आणि 616 चौसेमी आहे, तर रिंगची रुंदी किती आहे. आता 2 केंद्रीय वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे हा असणार आहे कमी क्षेत्रफळ असलेला सर्कल आणि त्याच्या बाहेर हा असणार आहे जास्त जो 616 चौसेमी आहे तो वर्तुळ असणार आहे. म्हणजे आता या वर्तुळाचा हा एक केंद्रीय असणार आहे. 2 केंद्रीय
वर्तुळांचे क्षेत्रफळ म्हणजे 2 वर्तुळ आहेत आणि 1 केंद्र आहे त्याचं. आता हे काय असणार आहे 154 ह्याचं काय असणार आहे क्षेत्रफळ असणार आहे. याचं क्षेत्रफळ काय असणार आहे 616 चौसेमी असणार आहे. जेव्हा याचं क्षेत्रफळ वजा याचं क्षेत्रफळ काढतोय त्यावेळी आपल्याला काय निघणार आहे ही रुंदी निघणार आहे. म्हणजे हेच आपल्याला फाइंड करायचं आहे आता. मग हे आपण कसं फाइंड करू शकतोय तर लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ काय दिलेलं आहे लहान वर्तुळाची त्रिज्या काढून घेऊया. लहान वर्तुळाची त्रिज्या काय असणार आहे ती आर असं समजूया. म्हणजेच काय होणार आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ काय आहे ते 154. आता वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे 22/7 पाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. पाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. म्हणजेच 154 गुणुले हे 7 इथं डिनॉमिनेटरला आहे वरती न्यूमरेटरला जाईल आणि 22 खाली डिनॉमिनेटरला येईल. आर स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचं इथं. 22 सत्ते काय असणार आहे 154 म्हणजे 49 आर स्क्वेअर आलं. आर इज इक्वल टू काय येणार याचं स्क्वेअर रूट घेतल्यावर 49चं स्क्वेअर रूट काय येईल 7 येईल. म्हणजे लहान वर्तुळाची त्रिज्या काय आली 7 सेमी. 7 सेमी आली. आता मोठ्या वर्तुळाची त्रिज्या काढूया. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या काय असणार आहे ते 616 पाय आर स्क्वेअर ही काय घेऊया कॅपिटल आर असं घेऊया पाय आर स्क्वेअर म्हणजे तर 616 इंटू 7/22 आर स्क्वेअर येईल. हे मी डायरेक्टच ही स्टेप लिहिलेली आहे. कॅपिटल आर काय येईल म्हणता 11 दोन्ही 22 11 पंची 55 11 66 बे 28 28 गुणुले 7 28 गुणुले 7 काय आलं आर स्क्वेअर आलं. आता 28 आपण कसं लिहू शकतोय 7 गुणुले 4 गुणुले 7 इज इक्वल टू आर स्क्वेअर. आर स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं मग 7 गुणुले 4 गुणुले 7. मग आर कसं फाइंड करतोय तर 7 2 वेळा आणि 2चा स्क्वेअर म्हणजे 2 1 टाइम्स येणार 7 1 टाइम्स येणार. म्हणजेच काय येणार आर काय येणार 14 सेमी येणार. किंवा याचं स्क्वेअर रूट घेतलं याचं वर्गमूळ काय येणार आहे 14 सेमी येणार आहे. कॅपिटल आर म्हणजेच मोठ्या वर्तुळाची त्रिज्या काय झाली 14 सेमी आणि लहान वर्तुळाची त्रिज्या काय 7 सेमी. यांचा डिफरन्स जो असणार आहे म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या ही त्रिज्या असणार आहे मोठ्या वर्तुळाची वजा ही त्रिज्या छोट्या वर्तुळाची. हा पोर्शन जेव्हा जाईल त्यावेळी त्या रिंगची रुंदी काय निघणार आहे आपल्याला. मग तेच लिहिलं आपण इथं 14 मायनस ही 7 हे 14 मायनस 7 उत्तर आपलं असेल 7 सेमी काय असणार आहे रुंदी असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर असेल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. तसेच लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. थँक्यू.